रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलांच्यात आता शंभूबाळांशी बरेच घसडीचा प्रेम जुळला होता. राजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची बोसलाई नजर आपोआपच तयार होत होती. नसलबाज अरबी घोड्याच्या एडबाज शिंगराला वारेजोताचा कानोसा घेण्यासाठी कोणी कान टवकारायला शिकवावे लागत नाही. जिजाऊचा महाल सोडला तर शंभूबाळांचा सारा समय अंतोजी रायाजी संगतीत जात होता. शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांचा कानूजाप्ता राजांनी कसा बसवला आहे हे शंभूबाळ रोजानाच्या फेरफटक्यातून जवळून बघत होते. दर्जी महाल, चोबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालातील मुरबी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजे सदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेल्या कथल्यांचा न्यायनिवाडा ते ऐकत होते. धाकलं राजे म्हणून लहान थोरांनी घातलेले अदब मुजरे रुजू करून घेत होते. धाकूट पण पंतोजी गुरुजींपेक्षा नजरेनं उद्दंड शिकत होते. त्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजानपणी हटले जाते. त्यांना परिस्थितीचं उद्दंड शिकवत असते आणि त्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजांच्या पोटचा बच्चा होण्याचे फर्जंद येते. त्यांना अंगचे रक्तच उद्दंड शिकवून जाते. दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्तखानाच्या खासा सरदार कहारखान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरला असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंना व शंभूबाळांना निरोप देऊन राजगड सोडला. यावेळी राजांचा सुभेदार तानाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर, सुरेराव सुर्वे आणि पालवणकर जयवंतराव यांच्या जोडसैन्याने रात्रीची छापा घातला. ही खबर राजांना राजपुरात मिळाली. सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे गुजरातीच्या फौजेसह राजपुराहून शृंगारपुराच्या रोखाने परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता. त्याचे नाव बाळाजी आवजी. संगमेश्वर पालीमार्गे राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन धडकले. गावातील सुर्व्यांच्या घडीतील अन्यायाला गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडाचा अंग हिरवा गर्दावा आणि आमरायाचे रसवंत डोल यांनी गावाभोवती घेर धरला होता. राजांचे खबरगीर चोपटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सुरेराव सुर्वे डायाडोल होऊन गडी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्व्याचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गडी लढवण्याच्या तयारीत आहे. माणूस इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेवचा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुर्व्यांची घडी घेरली की कमरेची भवानी उपसून राजे सुर्व्यांच्या घडीत शिरले. घडीतील सुर्व्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बागदार मोजडी सुर्व्यांचे बुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, बेमानदाराच्या मसनदी माती मोलाच्या असतात. ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर किल्लेदार माणसाची छाती वरखाली होत होती. ते होते सुर्व्याचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांचे सामने पेश करीत तानाजी मालुसरे म्हणाले, ए बेमान धन्यांचे इमानी चाकर. शांत पावलांनी पिलाजींकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तानाजीला म्हणाले, चुकलात तानाजीराव. इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणून तर ते कुलवंत इमान असते. मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडून म्हणाले, काढण्या कशापायी काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजरं केलं तिला ठोकरून वरही आमची नावाजवी कशापायी? त्या परीस घोडाच्या टापाला जखडून आमच्या गावात काढा की आमची धूळखिंड.
पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हातचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले, पिलाजीराव, तुम्हीही चुकलात. आम्ही पागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्यांच्या टापाखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावराकडून इमानी माणसं रगडण्याच्या राजांची आण भाग आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला तर आमचा पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडीखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेले पिल्लाजींना असेल जिनगानी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव, आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही. तुमच्या नेकजात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून म्हणजे एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकल न लावलेले हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते. दोन्हींचा असून सुद्धा काहीच हिसाब लागत नाही. सुरव्यांची संगत करण्यापेक्षा शेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे. तान्हाजीराव, पिल्लाजींना बायजत मोकळं करा. राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केले. पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मोजऱ्यांना हात लावीत ते म्हणाले, राज, आजवर तुम्हाबद्दल लय ऐकून होतो. आज त्याचा पडताळा नजरेला आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असलं तर टाका तोडून. आता वर उठवून गळाभेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही, हयातवर आम्ही माणसं जोडत आलो. तोडणं सोपं असतं, जोडणं मुश्किल असतं. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीची मागणी घातली. निवडक धारकरी घेऊन राजे रावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात 2 भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजींना विचारले, ही कुणाची गोरशोभा पिलाजीराव? जी ती माझीच आहेत. हे थोरलं गणोजीराव आणि ही धाकली राजसबाई. समधी हिला राजाऊ म्हणतात, आम्ही जीव म्हणतो. पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तो तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाक दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारस सुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघता क्षणीच जाणवले की तिचा तोंडावळा जिजाऊंच्या तोंडवळ्याशी बराच जुळत आहे. पुढेच राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या जोडीने आमच्या बछड्याची याद दिली. पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीच्या सुभ्या त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दमतीला पिलाजीराव शिर्के यांना ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाववेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसलं देवस्थान? राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजीरावांना विचारले. हे आमच्या कुलदेवतांचं भावेश्वरीचं आहे, पिलाजी म्हणाले. असं? चला दर्शन घेऊ म्हणत राजे पायउतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचं दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदेवतेचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोड तुकडीची धीम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात 2 गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजस उर्फ जीव आणि दुसरी भावेश्वरी. राजे राजगडावर आले आणि मृगांनी आपली झोड उठवली. गडावरच्या जाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाडझुडोडा पानधरात नाहून निघाला. शंभूबळांनी संगती घेऊन राजे दप्तरखान्यात जापता जातीनिशी नजरेखालून घालू लागले.
लोहार मेटावर भाल्याच्या इंगळावर तावून निघणारी आणि गणठोक्याखाली घडणारी तलवारीची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीतून पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एक विचाराचा पाणलोट घोंगावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्फ शास्ता खान.